बातमी पुण्यातून पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या 20 पथकांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। आतापर्यंत या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणातली ही एक महत्त्वाची अपडेट। पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणामध्ये 20 पथकांकडून शोध सुरू असून 5 आरोपी अटकेत आहेत। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट जाणून घेऊयात अधिकचे मिकी घई याच्याकडून। मिकी, 20 पथकांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, 5 जण अटकेत असल्याचं समजते, आणखी काय अपडेट? जर आपण बघितलं तर या हत्येनंतर ज्या पद्धतीने फायरिंग करण्यात आली, जवळपास 5 राऊंड 15 ते 20 जण या मोटरसायकलवर आलेली होती आणि दुचाकीवर येऊन त्यांनी थेट हल्ला केलेला होता। धारदार शस्त्र देखील होती, मात्र ते सगळे जण इथून पळून गेलेले आहेत आणि त्यासाठी आता पुण्याचे जे क्राईम ब्रांचची टीम आहे त्यांनी जवळपास 20 पथकं तयार केलेली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये ही पथकं केलेली आहेत। ज्या पद्धतीने त्यांना जे ट्रेस होत आहेत, अर्थात लोकेशन असेल, वेगवेगळ्या पद्धतीने सोर्सकडून जी माहिती मिळते पोलिसांना, त्या दिशेने पोलिसांची टीम रवाना झालेली आहे। ते सातत्याने लोकेशन बदलत आहेत, कारण की त्यांच्याकडे 5 पेक्षा जास्त वेपन्स आहेत आणि धारदार शस्त्र देखील या लोकांकडे आहेत। यासाठी काळजीपूर्वक पुणे पोलिसांकडून 20 टीम्स हे तयार करण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। कारण पुण्यामध्ये या हत्येनंतर जे माजी नगरसेवक आहेत एनसीपीचे, अर्थात त्यांच्या हत्येनंतर काहीसा तणावपूर्ण पुण्यामध्ये वातावरण आहे। अनेक चौकांमध्ये पोलीस अजून देखील उभे आहेत, जेणेकरून कुठं पुन्हा एकदा अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जाते। मात्र आता ज्या पद्धतीने पुणे पोलीस हरकतमध्ये आलेले आहेत, त्यासाठी त्यांनी 20 टीम तयार करून वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या ठिकाणी त्यांना सोर्सकडून माहिती मिळते त्या दिशेने पाठवलेले आहेत आणि लवकरात लवकर या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे सुरू आहे। अमोल, मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।